नमस्कार मंडळी, जाणीव यज्ञ कर्मच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी एकदम साध्या सोपा पदार्थ करणार आहे आणि हा साधा सोपा पदार्थ तितकाच रुचकर, मनाच्या जवळ आणि कम्फर्ट फूड काय म्हणतात ना ते आहे। आणि ही आहे मसाला खिचडी आणि आहे एकदम गुजराती स्टाईलने बनवलेली छानशी कढी, मस्तपैकी खूप स्वाद लागतो हा प्रकरण म्हणजे तर खूप सोपं आहे, करूया आपण। तर हा घेतलेले आहे मी अर्धा कप इंद्रायणी तांदूळ। तुमच्याकडचं जे कुठलेही तुम्ही जे वापरतात ते कुठलेही तांदूळ घेऊ शकता याच्यासाठी। ही खिचडी करताना मी याच्यामध्ये थोडी सालाची मुगाची डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ असं 1/4 कप ते घेणार आहे आणि अर्धा कप तांदूळ घेतलेले, ते छान 3-4 वेळा धुवून घेतले। तुम्हाला वाटत असेल तर भिजवून पण ठेवू शकता थोडा वेळ। आता ही कुकरमध्ये मी खिचडी करणार आहे। ही खिचडी तुपातच करायची, खूप मस्त लागते। थोडेसे जिरे घातलेले आहे मी, त्याच्यानंतर 3-4 कढीपत्त्याची पानं छोटी छोटी आणि एक गाजर आणि थोडे मुठभर मटार होते, तर ते फ्रोझन होते, तुम्ही ताजे पण घालू शकता। आता हे जे आपले डाळ आणि तांदूळ जे धुतलेलं आहे ते आपण याच्यात घालायचं आहे छानपैकी आणि थोडंसं तुपावरनं याला परतून घ्यायचं आहे। खूप खमंग आणि मस्त लागतात हे तुपात परतलेले डाळ तांदूळ। याच्यामध्ये आता मसाला खिचडी मी थोडासा मसाला टाकणार आहे, तर हिंग, हळद आणि मी याच्यामध्ये टाकणार आहे गोडा मसाला, साधारण 1 ते 1.5 टीस्पून घालायचा आहे। गोडा मसाल्याने होणारी ही जी खिचडी आहे ती खूप वेगळ्याच चवीची लागते, खूप मस्त लागते, तर नक्की ट्राय करून बघा। आणि याच्यामध्ये अर्थातच चवीपुरतं मीठ, मी तिखट घातलेलं नाही आहे, तुम्ही तिखट आणि मिरची असं काहीही घालू शकता किंवा दोन्हीही घालू शकता तुम्हाला तिखट आवडत असेल तर, पण मी ते घातलेलं नाही आहे। नुसत्या गोडा मसाल्याने खूप मस्त स्वाद येतो खिचडीला, वेगळ्याच लेवलची खिचडी होऊन जाते, तुम्ही नक्की ट्राय करा। याच्यामध्ये पाणी मात्र जास्त घालायचं आहे कारण ही मऊ आणि सुंदर खिचडी आपल्याला करायची आहे। तर साधारण मी अर्धा कप तांदूळ आणि ते अर्धा कप डाळी मी झाल्या असतील, तर 1 कपाला साधारण मी 3 कप वगैरे इतकं पाणी घातलेलं आहे। आता आपण थोडं ताक करून घेऊया कढीसाठी, तर मी अर्धा कप दही घेतले, त्याच्यात पाणी घालून छान ताक करून घेतले सरभरीत आणि त्याच्यामध्ये फक्त 2 चमचे चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे। तुम्ही 3 चमचे पण घालू शकता, साधारण 1/4 कप इतकं, आणि हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आपलं दही अर्थात ताक आणि बेसन। गुठळ्या राहायला नको शक्यतो, तर जितक्या मोडून घेता येईल तितक्या व्यवस्थित गुठळ्या मोडून हे ताक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आणि हे ताक तयार झाल्यानंतर याच्यामध्ये वाटलं तर तुम्ही आत्ताच मीठ घालून घेऊ शकता, पण मी आत्ता नाही घातलं, पण नंतर घालूया। तर हे आपलं असं सरभरीत ताक तयार झालेलं आहे आणि आपण आता कढीला फोडणी देऊया। तर ही कढी पण जी आहे ते गुजराती कढी तुपातच करतात, साधारण महाराष्ट्रीयनी बऱ्याचपैकी तुपातच करतात। ही थोडी वेगळी कढी आहे, त्याच्यामुळे याच्यात काय काय घालायचं बघूया। तर जिरं घालायचं आहे, कढीपत्त्याची पानं घातलेली आहे मी बरीचशी, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, किसलेलं आलं। आता एवढं तर आपण महाराष्ट्रीयन खिचडीत ते घालतो। लाल मिरची घालायची आणि याच्यात थोडे मसाले घालायचे, तर थोडे 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंगा आणि 1/4 टीस्पून ते अर्धा टीस्पून इतके धणे घालायचे आहेत। तुम्ही याच्यात मोहरी पण घालू शकता, पण मी शक्यतो घालत नाही, महाराष्ट्रीयन कढीतही घालत नाही, पण गुजराती कढीमध्ये मोहरी पण घालतात जिऱ्यासोबत। तर अशी ही मसाला खिचडी आहे, त्याच्यामुळे याच्यात थोडे खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत, ते म्हणजे धणे, दालचिनी आणि लवंग। खूप सुंदर स्वाद येतो, एकदम भन्नाट कढी होते ही। आणि ह्याच्यामध्ये हळद मात्र अजिबात घालायची नाही आहे कारण ही गुजराती कढी आहे। हिंग थोडं मी नंतर घातलं गेले, तुम्ही फोडणीत घाला जरूर। मीठ घातलं तर स्वादापुरतं 1 टीस्पून आणि याच्यामध्ये घालायची आहे साखर, तर साधारण 2 ते 2.5 टीस्पून ते 3 चमचे तुम्ही साखर याच्यात घाला। ही कढी अशी गोड गोड असते आणि म्हणूनच ती गुजराती कढी असते, खूप भन्नाट आणि खूप सुंदर चवीची ही कढी लागते। याच्यासाठी शक्यतो आंबट ताक पण घ्यायचं नाही, जरा गोडूसच घ्यायचं, मग साखर तुम्ही थोडी कमी घालू शकता। आणि ही कढी थोडीशी घट्टसर असते, खूप पातळीला करत नाही, आणि अशी ही पांढरी दिसणारी गोडूस कढी फारच अप्रतिम लागते खिचडीसोबत, तर ती खूपच सुंदर लागते। आणि जे कढीचे फॅन असतात त्यांना ही खूप आवडणारी कढी आहे, वेगळंच आणि वेगळ्या लेवलचं कम्फर्ट फूड आहे। आणि जसं गुजराती माणूस ही कढी पिल्याशिवाय राहू शकत नाही, तसंच एकदा आपण जर ही कढी करून बघितली तर कोणालाही कढी भन्नाट आवडणारच आहे। आणि त्याच्यामुळे तुम्ही ही सोप्या पद्धतीचीच कढी आहे, आपल्याकडे असतात मसाले, नक्की ट्राय करून बघा। खिचडीसोबत खूप सुंदर कॉम्बिनेशन होतं। मी थोडे पापड पण तळले यामध्ये, तर आत्ता भारतातनं आलेल्या एका
माझ्या मैत्रिणीच्या सासू-सासऱ्यांनी जे आणले होते पापडसोबत, त्यातले पापड आम्ही तळून बघितले आणि खूप छान सगळा मेनू जमून आलेला आहे. तर आमच्याकडे थोडी थंडी अजून आहेच हलकीशी, त्याच्यामुळे हा बेत खूप छान जमून आला आहे. थंडी असो वा नसो, पण हा बेत तुम्ही नक्की ट्राय करा. गुजराती कढी आणि मसाला खिचडी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला जरूर कळवायला विसरू नका. आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा पदार्थ. हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल, रेसिपी पण आवडली असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. मला ते राहवत नाही आहे म्हणून मी चव पण बघितली आहे, खूप खूप छान झाली आहे, गरम गरम अगदी. तर नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब जरूर करा नवीन असाल तर. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार. अशा छान छान रेसिपी अजून बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. भेटूया पुढच्या भागात. बाय.